हाय हॅलो नमस्कार. मी आहे ऋतुजा आणि स्वागत करते तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे 26 जानेवारी आणि पहिल्यांदा तर तुम्हाला सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आत्ता आम्ही बाहेर चाललेलो आहे मस्तपैकी रेडी होऊन. आज पावभाजी करायचा बेत होता, त्यासाठीच आम्ही मार्केटमध्ये भाजीपाला आणण्यासाठी जाणार होतो. तेच भाजीपाला मी इथं निवडत होते आणि रोहनला असं एका हाताने पकडून ठेवावं लागतं, कारण ते गाडीवर असतात आणि त्याला हात जर सोडला तर तो असं डायरेक्ट रस्त्यावर पोहतो. त्यामुळं मी भाजी निवडत होते तोपर्यंत मी त्याला असं साईडला पकडून ठेवलेलं आणि जास्त काय भाजीपाला घेतला नाही, फक्त जे पावभाजीसाठी लागणार होतं तेवढंच घेऊन आम्ही घरी आलो. आणि मी आत्ता पावभाजी बनवायला सुरुवात करते. आत्ता भाजी म्हणजे पावभाजीसाठी लागणारं सामान मी आता येताना घेऊन आले. तेच मी दाखवते तुम्हाला काय काय आणलंय आणि मी कसं कसं बनवणार आहे. मी आज पावभाजी कुकरमध्येच बनवणार आहे. काय पाहिजे काय? हॅलो हॅलो. पावभाजीसाठी लागणारं साहित्य एक म्हणजे कांदा चिरून घेतला आहे, बटाटे इथं चिरून घेतलेत, पाण्यात टाकलेत म्हणजे ते काळे पडणार नाहीत. आणि इथं फ्लॉवर आणि वाटाणा, ओला वाटाणा घेतला आहे आणि धुवून स्वच्छ करून ठेवलेलं आहे. इथं टोमॅटो, बीट, कोथिंबीर आणि हिरवी ढोबळी मिरची, नंतर एक मिरची, थोडंसं आलं आणि लसूण. मी हे मिक्सरमधून काढून घेणार आहे, त्यामुळे मी इकडं ठेवलं आहे. आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर मी मिक्सरमधून काढून घेणार आहे, त्यासाठी मग मिक्सरच्या भांड्यात टाकले. हिरवी मिरची ते बारीक करून घेतले. आता मी बनवायला सुरुवात करते. सुरुवातीला कुकर गरम झाला की त्यामध्ये 2 पळ्या मी तेल इथं ॲड केलेलं आहे आणि माझ्याकडं बटर नव्हतं, तर मग मी घरचंच तूप मी त्यामध्ये ॲड केलं आहे. तुम्ही जर बटर नसेल तर तूप तुम्ही ॲड करू शकता. नंतर तूप आणि तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये जिरं ॲड केलं. जिरं छान फुललं पाहिजे आणि तरच त्या जिऱ्याची टेस्ट येते. नंतर जिरं फुललं की नंतर मग कांदा कट केलेला मी इथे टाकला आहे आणि कांदा छान परतून घ्यायचा, एकदम गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा. इथे मी सगळा कांदा कुकरमध्ये टाकून घेतला आहे आणि तो मिक्स करून घेते. नंतर हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीरची जी आपण पेस्ट केली होती ती पण मी त्यानंतर ॲड केली. थोडासा कांदा परतल्यानंतर ती लगेच ॲड करायची, मग कांद्यासोबत ती आलं लसणाची पेस्ट पण परतली जाते. हे दोन्ही परतलं की नंतर आपण शिमला मिरची त्यात ॲड करणार आहोत आणि शिमला मिरची एकदम छान परतून घ्यायची, कारण त्याला एक उग्र वास असतो, तो वास जाईपर्यंत आपण ते परतून घेणार आहोत. कारण शिमला मिरची परतली नाही तर पावभाजीची टेस्ट पण आपल्याला वेगळीच लागणार, पावभाजी छान लागणार नाही. इथं मी पूर्ण कांद्यासोबत आणि त्याच्यासोबत शिमला मिरची परतून घेते. आपण बाहेरची खातो ते वेगळी कांदा, टोमॅटो आणि हे शिमला मिरची वेगळं परतून घेतात, त्यामुळे त्या पावभाजीची टेस्ट छान येते. तसंच मी इथं आधी पूर्ण तसं परतून घेतलं आणि पूर्ण म्हणजे एकदम अशी सॉफ्ट झाली पाहिजे ती, तोपर्यंत ती परतून घ्यायचं. इथं शिमला मिरची ते ऑलमोस्ट परतून झालंच आहे. नंतर मग मी त्यामध्ये चिरलेलं एक अर्धं बीट टाकलं आहे, कारण बीटमुळे कलर खूप छान येतो आणि पौष्टिक पण असतं बीट खाल्लेलं. मग कसं तरी आपल्या पोटात जातच आहे ना, कलर पण मिळतो आहे आणि खायला पण चांगलं. नंतर मग टोमॅटो आणि हिरवा वाटाणा हे सगळं आणि बटाटा हे सगळं मी ॲड करून घेतले. बघा इथं कुकरवर भाज्या दिसत आहेत, पण नंतर थोडंसं परतलं की ते भाज्या श्रिंक होतात, कमी होतात, पण सुरुवातीला खूप जास्त दिसतं, त्यामुळे ते थोडं थोडं व्यवस्थित परतून घ्यायचं. इथं हा छोटाच कुकर आहे 3 लिटरचा, त्यामुळं त्यात ते भाज्या खूप जास्त दिसत आहेत. शिजल्यानंतर ती कमीच होणार आहे. नंतर मी पूर्ण परतून घेते. अजून काही मीठ कुठला मसालाच टाकलेला नाही. इथं फक्त भाज्या तेलातच परतून घ्यायचं काम चाललं आहे. चांगलं 5-10 मिनिट या भाज्या, 10 मिनिट नाही पण 5 मिनिट तरी पूर्ण ह्या भाज्या त्या तेलावर पूर्ण परतल्या पाहिजेत, म्हणजे त्याचा जो वास असतो परतलं की एकदम त्याचा फ्लेवर चेंज होतो. इथं मी 2 चमचे धना पावडर ॲड केली आहे, नंतर थोडीशी हळद
आणि लाल तिखट. आपण जे घरात वापरतो भाजीसाठी तेच लाल तिखट वापरले. जास्त काही मी लाल तिखट वापरत नाही कारण रोहनला खायला लागतं, त्यामुळे थोडंच लाल तिखट ॲड केलं आहे. नंतर मी हा 10 रुपयाचा पावभाजी मसाला आणला होता, ती पूर्ण पुडी मी यामध्ये ॲड केली आहे. यानं काही जास्त तिखट होत नाही, फक्त टेस्ट येते. आणि इथं मी परत मसाला टाकल्यानंतर पूर्ण परत एकदा परतून घेते. आपण जेवढं जास्त परतून घेऊ तेवढी ती भाजी छान लागणार आहे. त्यामुळं इथं मी जवळजवळ 10 ते 15 मिनटं मी ही पूर्ण भाजी परतूनच घेत होते. एका साईडला भाजी परतून होती तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करायला ठेवणार आहोत. भाज्या परतून बघा, मगाशी पूर्ण कुकर भरलेला दिसत होता, आता खूप कमी झाल्या आहेत भाज्या. आपल्याला पाणी तेवढं टाकायचं आहे, तर भाज्या बुडतील इतकंच आपल्याला पाणी ॲड करायचं त्यामध्ये. इथं आता सगळं मसाला परतून घेतला आहे. नंतर मग चवीनुसार मीठ तुम्हाला जेवढं वाटतं गरजेचं तेवढं टाका. जरी कमी पडलं तरी आपण नंतर पण ॲड करू शकतो, पण आत्ता जर मीठ टाकलं तर ते भाज्यांमध्ये मुरतं आणि ते टेस्ट भारी लागते. त्यामुळं जेवढं लागेल तेवढं मीठ त्यामध्ये ॲड करा. तुम्हाला जर वाटलंच तर जास्त होईल त्यामुळं तर ते जास्त टाकू नका, कारण जर कमी पडलं तरी आपण परत ॲड करू शकतो, पण जास्त झालं तर परत काही करू शकत नाही. त्यामुळे मीठ टाकून परत एकदा मी परतून घेतले आणि दुसऱ्या गॅसवर जे गरम पाणी करायला टाकलं होतं ते इथं मी ॲड करते. पाणी ॲड केल्यानंतर परत बघायचं, एकदम भाज्या बुडतील एवढंच मी पाणी टाकले, जास्त काही एक्स्ट्राचं पाणी मी टाकलेलं नाही. आणि गरम पाणी टाकल्यामुळे लगेच भाजीला उकळी पण आलेली आहे. आता पूर्ण भाजी एकदा ढवळून घेते आणि कुकरचं झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या आपण करून घेणार आहोत. 4-5 शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत मग दुसऱ्या साईडला मी चपात्या पण भाजून घेत होते, कारण त्यांना काय पाव खायचे नव्हते, त्यामुळे ते म्हटलं माझ्यासाठी चपात्या बनवणार, त्यांच्यासाठी चपात्या आणि माझ्यासाठी पाव असंही बनवत होते. कुकरच्या 4-5 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर मी इथं उघडून बघत आहे. तुम्हाला जर जास्त पाणी असताना भाज्या जर मॅश करता येत नसेल तर तुम्ही ह्या स्टेजला भाज्यामधलं पाणी साईडला काढून ठेवायचं आणि फक्त भाज्या आहेत त्या मॅश करून घ्यायच्या. मी डायरेक्टच मॅशरने मॅश करणार होते, कारण हे नवीन मॅशर आणलं होतं आणि त्याने व्यवस्थित मॅश करता येतं आहे. तुम्हाला जर याची लिंक पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल. आणि हे खूप छान आहे, म्हणजे आत्तापर्यंत तर मला याचा खूपच जास्त वापर झाला आहे. मी यावेळेस म्हणजे आता आपण पालकची भाजी करतो त्यावेळेस पण ते हाताने याचा वापर होतो. अजून बटाटे, त्या दिवशी बटाटे एवढे बनवले होते त्याच्यासाठी पण मग बटाटे मॅश करण्यासाठी झाला. आज पावभाजी बनवण्यासाठी, म्हणजे आठवड्यात 2-3 वेळा कशा ना कशासाठी त्याचा वापर होतोच आहे. आणि खूप छान आहे, म्हणजे असं जास्त ते दाब पण द्यावा लागत नाही, पटकन स्मूथली होतं आहे ते. आणि हे बघा, इथं माझी सगळी पावभाजी मॅश करून झालेली आहे. टेक्स्चर पण त्याचं खूप छान आलं आहे, म्हणजे जास्त थिक पण नाही झाली आणि जास्त असं पातळ पण नाही झालेलं. पाणी एकीकडं आणि भाजी एकीकडं असं पण जास्त काही झालेलं नाही. आणि असं मधून थोडंफार जास्त जाड राहिलेलं असतं ना, काही एखादा वाटाणा, थोडीशी बटाटे, तर ते पण छान लागतं. एकदम बारीक पण नव्हतं मी मॅश करून घेतलेलं. आणि मॅश करून झाल्यानंतर इथं मी वरून थोडीशी कोथिंबीर ॲड केली. दुसऱ्या तव्यावर लगेच बटर घेऊन, बटर म्हणजे मी तूपच घेतले आणि त्याच्यामध्ये थोडीशी भाजी टाकून 1-2 पाव, 2-3 पाव आणि हाफ कट करून घेतली आणि त्या भाजीमध्ये असे मस्त कडक भाजून घेणार आहे आणि ते भाजीसोबत खायला घेणार आहे. तर मी तेच पाव कडक करून घेत आहे. नंतर त्याच्यावरून कोथिंबीर वगैरे टाकतात, पण मी काही टाकलेलं नाही. फक्त पाव थोडेसे कडक करून घेतलेत, म्हणजे गरमच करून घेतलेत. बघा, ते परतल्यानंतर कसं एकदम छान दिसते. आता मी सर्व करून घेते. ही एकच पावभाजीची प्लेट आहे माझ्याकडं, त्यामध्ये सर्व करून घेते. एका साईडला भाजी घेते, तर भाजी घेताना माझ्याकडून थोडीशी भाजी सांडली होती, तर तेच माझं नंतर कव्हरअप करायचं काम चाललं आहे. त्याच्यावर पाव ठेव, झाकून टाकायचं, कारण मला प्लेटचे फोटो काढायचे होते ना म्हणून. नंतर एका साईडला मी आधीच कांदा आणि कोथिंबीर, लिंबू कट करून ठेवलं होतं, तेच वाढून घेतले. भाजी तर खूपच छान झाली होती. तुम्हाला जर वेळ नसेल आणि पावभाजी खायची असेल तर तुम्ही असं डायरेक्ट बनवू शकता, जास्त भांडी करायची गरज नाही पडत. जर वरून फोडणी द्यायची असेल मसाल्याची तर तुम्ही तेही देऊ शकता. मी काही वरतून फोडणी वगैरे काही दिलेली नाही.
खूप छान पावभाजी झाली होती. या जेवायला. आजची पावभाजी तर खूपच मस्त होती. दिवसभर खाल्ली. आता सकाळी तर जेवण करून झोपेच गेलो. नंतर काय व्हिडिओ शूट केलाच नाही. म्हटलं आता रात्रीचा व्हिडिओला एंड तरी करावा. आता मला व्हिडिओ एडिट करायचा होता, पण तेव्हाच मला आठवलं की आपण व्हिडिओचा एंड केलाच नाही. फक्त पावभाजी केली, ती ताटात घेतलेली, दाखवली, परत पुढं व्हिडिओ काही बनवलाच नाही. तर पावभाजी खूप छान झाली होती. आणि जर तुम्हाला बनवायची असेल तर अशी कुकरमध्ये बनवू शकता. कुकरमध्ये जास्त वेळ पण लागत नाही आणि मेन म्हणजे जास्त भांडे होत नाहीत. आपण काय कुकरमध्ये करायचं म्हटलं, सगळी तयारी आधी करून घ्यायची आणि मग डायरेक्ट शिजायला टाकायची. फक्त एवढंच करावं लागते की आपल्याला ते जास्त परतून घ्यावं लागतं, मग ती भाजी एकदम छान लागते. चला तर इथंच मी व्हिडिओला एंड करते. बाय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.